नमस्कार. आज आलो आहोत आपण पिंपरी चिंचवड पुणे येथे असलेल्या पवित्र पावना नदीच्या काठावर अतिशय सुंदर असे श्री मोरया गोसावी स्वामी महाराज यांचे सुंदर संजीवनी समाधी मंदिर आहे. या श्री मोरया गोसावी स्वामी महाराज यांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग गोष्टी रूपात सांगण्याचा छोटासा प्रयत्न. श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी महाराज हे 14व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेश भक्त होते. ते मूळचे कर्नाटकातील बिदर प्रांतातील, पण त्यांचा जन्म पुण्यातील मोरगाव येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची उपासना आराधना केली. मोरेश्वराची त्यांच्यावर मोठी कृपादृष्टी झाली होती. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचे माता पिता श्री वामन भट पिता व त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई ह्या ईश्वरनिष्ठ होत्या. त्यांना पुत्र संतान नव्हते. पुत्र प्राप्ती मार्गात काही अडथळा आल्याने ते दूर करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा करण्याचे ठरवले. पत्नी बरोबर तीर्थयात्रा करताना इसवी सन 1324 मध्ये मोरगावला आले. तेथेच मोरेश्वराच्या दारी श्री वामन भट यांनी ठरवले की पुत्र प्राप्तीसाठी संकल्प करून अनुष्ठान करायचे व तपस्या करून श्री मोरेश्वराला प्रसन्न करून घ्यायचे. असा संकल्प करून त्यांनी अनुष्ठानास प्रारंभ केला. अशा प्रकारे त्यांनी 48 वर्षे अनुष्ठान केले. एके दिवशी पहाटे साक्षात श्री मयुरेश्वर त्यांच्या समोर प्रकट झाले व म्हणाले, अरे वामना, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या नशिबी जरी पुत्र नसला तरी मी पुत्र रूपाने तुझ्या पोटी अवतार घेईल व जगाचा उद्धार करेल. वामन भट्टांची तपस्या फळाला आली. मोरेश्वराच्या कृपेने थोड्याच दिवसात पार्वतीबाई गर्भवती झाल्या व 9वा मास पूर्ण होताच सन 1375 पार्वतीबाई प्रसूत झाल्या. मयुरेश्वर रूपाने मुलाची प्राप्ती झाली. मुलाचे नाव मोरेश्वर असे ठेवले. सर्वजण प्रेमाने त्याला मोरया म्हणत. वयाच्या 8व्या वर्षी मोऱ्यांची मुंज झाली. मोरया रोज त्रिकाल संध्या गायत्री जप, सूर्य उपासना, अग्नि उपासना अनुष्ठान करण्यात मग्न होत असत. असे म्हणतात की स्वतः मोरया गोसावी गणपतीचे अवतार होते व पुढील 7 पिढ्यामध्ये गोसावीचे अंश रूपाने अस्तित्व होते. त्यांची अष्टविनायक यात्रा पूर्ण होताच श्री मोरयांना श्री सद्गुरू नयन भारती गोसावी यांच्या रूपाने सद्गुरू प्राप्ती झाली व त्यांनी श्री नयन भारती गोसावी यांनी कपनी, रुद्राक्षी, माळ व कमंडलू दिले व मंत्र उपदेश देत श्री मोरयांना नागपंथ संप्रदायाची दीक्षा दिली. श्री मोरया आता मोरया गोसावी बनले. गोसावी अष्ट महासिद्धी प्राप्त करून ते मोरगावला आले. त्यांच्या सिद्धीचा उपयोग त्यांनी गोरगरिबांच्या, दीनदुबळ्यांच्या संकट निवारणासाठी केला. त्यांच्या या कार्यामुळे चैतन्य निर्माण झाले व लोक धन्य धन्य होऊ लागले होते. मोरया गोसावींचा सगळीकडे मोठा बोलबाला झाला. त्यामुळे भक्तांचा राबता वाढला. त्यांना मनन, चिंतन, ध्यानधारणा करायला वेळ मिळाला म्हणून ते चिंतेत पडले व अचानक त्याच वेळी श्री मयुरेश्वराचा दृष्टांत दिला की तू आता पवना नदीच्या तीरावर असलेल्या चिंचवड गाडी जाऊन राहा आणि दर महिन्याच्या विनायक चतुर्थीस मोरगाव वारीस येत जा. नंतर त्यांनी तातोडे येथील केजुबाई मंदिर येथे वास्तव्य केले. एकांतात ध्यानधारणा करू लागले, पण नियती काही वेगळीच होती. चिंचवडकरांनी त्यांना गावात आणले. आजचा हा मंगलमूर्ती वाडा आहे, त्याच ठिकाणी त्यांनी झोपडी बांधून दिली. त्यात राहून मोरया गोसावी सेवा करू लागले. प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत व मजल दर मजल करत मोरगाव येथे जात. चतुर्थीला मोऱ्याची पूजा करत पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत. मयुरेश्वराच्या आज्ञेप्रमाणे श्री मोरया गोसावी महाराज
चिंचवड ते मोरगाव पायवारी करू लागले. श्री मयूरेश्वराच्या आज्ञेप्रमाणे श्री मोऱ्यांनी गृहस्थाश्रम स्वीकार केला व वयाच्या 96व्या वर्षी विवाहबद्ध झाले. त्यांच्या पत्नीचे नाव उमा असे ठेवण्यात आले. पुढे श्री थेऊरच्या चिंतामणीने आशीर्वाद दिल्याप्रमाणे श्री मोऱ्यांच्या 104व्या वर्षी मोऱ्यांचा उमा माताच्या पोटी श्री चिंतामणीने जन्म घेतला. श्रीमन महासाधू मोरया गोसावी महाराज वयाच्या 117व्या वर्षी पवित्र मयूरेश्वराची आराधना करत न चुकता मोरगाव वारी करत होते. पण एके दिवशी श्री मोरया गोसावी स्वामींना मोरगावला पोचायला उशीर झाला. मंदिराचे दार पुजाऱ्यांनी बंद केले होते. श्री मोरया चिंतेत असलेल्या तटीच्या झाडाखाली बसून व्याकुळ होऊन मयूरेश्वराला धावा करू लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुझिया भेटू बहु आस रे मोरया, देखीता बहु झाले दिसरे मोरया. या धावा मयूरेश्वर एकताच व पालनहार श्री मयूरेश्वर मोऱ्याच्या समोर प्रकट झाले व मोऱ्यांना म्हणाले, अरे मोऱ्या, कशासाठी एवढा अट्टहास करतोस? आपल्यातले द्वंद्व अद्यावत संपले आहेत. आपल्या दोघांमध्ये कोणताच भेद उरला नाही. तू आणि मी आता एकच आहोत असे म्हणून श्री मयूरेश्वराने त्यांना सांगितले, तू आता उद्ध झालास. तुला आता मोरगावास येण्याची गरज नाही. मीच तुझ्या बरोबर चिंचवडला येतो. याच मंगलमूर्ती वाड्यात कित्येक वर्ष श्री महाराज गोसावी स्वामीने वास्तव्य केले होते. प्रत्येक महिन्याला मोरया गोसावी महाराजांनी श्री मोरेश्वर गणेशाचे चिंचवड ते मोरगाव अखंडपणे पायवारी करत होते. वयाच्या 117व्या वर्षी ते मंदिरापर्यंत पोहोचण्यास त्यांना वेळ झाला. मंदिर बंद केली गेल्याने त्यांना मोरेश्वराचे दर्शन घेता आले नाही. अखंड चाललेल्या वारीला खंड पडावा म्हणून मोरेश्वराकडे त्यांनी साकडे घातले. मोरेश्वरांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे करा नदीतून तांदळा स्वरूपात प्रकट झाले व 30 तांदळा स्वरूपातील मोरेश्वराची प्रसाद स्वरूपातील मूर्ती सन 1489 मध्ये भाद्रपद महिन्यात श्री मंगलमूर्तींना पालखीतून मोरगाव ते चिंचवडला आणण्यात आले. ही परंपरा 525 वर्षापासून अखंड चालू आहे. इसवी सन 1561 मार्गशीर्ष वद षष्ठी रोजी चिंचवडला पावणे नदीच्या काठी गोसावी स्वामींनी संजीवनी समाधी घेतली. त्यावेळी श्री महाराजांचे वय 186 वर्ष होते. श्री मोरया स्वामीने संजीवनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे चिरंजीव श्री चिंतामणी महाराज देव यांनी समाधीवर श्री गणेशाची स्थापना करून मंदिराची उभारणी केली. तेच तीर्थक्षेत्र आज श्री मोरेश्वर साधू गोसावी म्हणून प्रसिद्ध आहे. श्री स्वामी महाराज गोसावी यांच्या जीवनावर आधारित म्युरल चित्र काढलेले आहेत. म्युरल चित्र म्हणजेच असे चित्र जे पाहताच मनावर प्रभाव होतो. ज्या चित्रातून मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन केले जाते, खास गोष्टी रूपात संदेश दिलेला असतो. अशा चित्रांचा उद्देश काही असो, पण ती क्षणभर आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. मला आनंद झाला की माझा एक मित्र मला इथे भेटला म्हणून. धन्यवाद.